आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ येतोय, त्यामुळे राजकीय घडामोडींना तालुक्यात वेग आलाय। शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गट, आनंद माने यांचा गट अशा सर्वच पक्ष आणि गटांच्या नेत्यांकडून सध्या बैठकांचं सत्र जोरात सुरू असल्याचं दिसतंय। यातील बहुसंख्य नेत्यांचे कार्यकर्ते हे युती आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह आपल्या नेत्यांकडे करतायत। मात्र असं असलं तरी अनेक नेत्यांच्या मनात युती आघाडीची भावना असल्याचं दिसून येते। निवडणुकीसाठी लागणारा अफाट पैसा पाहता सामंजस्यानं युती आघाडी अथवा पॅनलच्या माध्यमातून आगामी निवडणुकीला सामोरं जाण्याकडे नेत्यांचा कल असल्याचं दिसतंय। त्या दृष्टीनं गुप्त बैठकांना वेग आलाय। मंडळी, यामध्ये अडसर ठरणारा मुद्दा म्हणजे नगराध्यक्षपद। कारण बहुमत कोणाचंही असो, नगराध्यक्ष पदावर मात्र आपलाच माणूस विराजमान व्हावा असं सर्वच नेत्यांना वाटते। मंडळी, केवळ याच एका मुद्द्यावरून सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं दिसतंय। मंडळी, तब्बल 9 वर्षानंतर सांगोला नगर परिषदेची ही निवडणूक होत आहे। त्यामुळं इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराच्या सत्ता केंद्रावर ताबा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू असल्याचं दिसतंय। मंडळी, 9 वर्षांपूर्वीची राजकीय परिस्थिती आता बदललेली आहे। अंतर्गत बंडाळीमुळे नव्या पक्षांची आणि नेत्यांची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे नवीन पक्ष, गट, तट आणि नेत्यांमध्ये कार्यकर्ते विभागले गेले आहेत। त्यातच विधानसभा निवडणूक होऊन अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही आहे। विधानसभा निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप ही जनता अजूनही विसरलेली नाही आहे। कार्यकर्त्यांचा परस्परातील राग अजूनही मनातून गेलेला नाही आहे। अशा परिस्थितीत एवढ्या कमी कालावधीत युती आघाडीच्या माध्यमातून नेते एकत्र आले तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणं अवघड दिसते। त्यामुळेच बहुसंख्य पक्षांचे कार्यकर्ते आणि त्या पक्षातील दुसऱ्या फळीचे नेते हे आपण स्वबळावर निवडणूक लढवावी असा आग्रह त्या पक्षाच्या नेत्याकडे करताना दिसत आहेत। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि शेतकरी कामगार पक्षानं यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे। मात्र हा नारा बार्गेनिंग पॉवरसाठी दिला असू शकतो असा अनेकांचा अंदाज आहे। मंडळी, काही महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणूक झालेली आहे। त्यामुळे नेत्यांचे खिसे रिकामे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नगर परिषद निवडणुकीचा अवाढव्य खर्च पाहता सर्वच पक्षांच्या नेत्यांना स्वबळावर निवडणूक लढवून खर्च पेलवणं सध्या तरी शक्य दिसत नाही आहे। त्यात स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटलं तर आणखी हात ढिला सोडावा लागणार हे तर नक्की आहे। आणि हे सर्व करूनही विजयाची खात्री नसेल तर इतका खर्च कसा आणि कुठून करायचा याचा विचार मनात येणं अगदी साहजिक आहे। मंडळी, एकीकडं आतल्या गोटातली ही स्थिती असताना दुसरीकडं बहुसंख्य कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणूक लढवणार असं असल्याचं सांगत सोशल मीडियावर दंड थोपटून उभे आहेत। कार्यकर्त्यांच्या या स्वबळाच्या मूडमुळं त्यांच्या समाधानासाठी काही पक्षांनी आणि पक्षांच्या नेत्यांनी स्वबळाचा सूर आळवण्यास सुरुवात केली। मात्र असं असलं तरी प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र दिसतंय। जागा वाटपावर सन्मानजनक तोडगा निघत असला तरीही युती किंवा आघाडी बनवण्यात अथवा पॅनलची निर्मिती करण्यात अडसर ठरणारा मुद्दा म्हणजे नगराध्यक्षपद। सांगोला नगर परिषदेसाठी ओबीसी पुरुष आरक्षण पडलं असल्यानं ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या सध्या मोठी असल्याचं दिसतंय।
मंडळी, सर्वच पक्षात दुसऱ्या फळीतील ओबीसी नेते मोठ्या संख्येनं असल्याचं दिसते. अनेक वर्षांपासून ते आपल्याला नगराध्यक्षपदावर संधी मिळेल या अपेक्षेने आपापल्या नेत्यांचे काम इमाने इतबारे करत आलेले आहेत. अशा परिस्थितीत आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदावर संधी मिळावी यासाठी नेत्यांचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. युती आघाडीचा मेळ घालताना केवळ आणि केवळ नगराध्यक्ष कुणाचा या मुद्द्यावरून चर्चेचं चाक पुन्हा चर्चेत अडकल्याचं दिसून येते. मंडळी, या सर्व घटना घडामोडी घडत असताना वरवर पाहता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष नेते मंडळी हा स्वबळाचा नारा देत असले तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यातील काही पक्ष आणि नेते हे एकत्र येऊन सांगोला नगर परिषदेसाठी स्वतंत्र अशी आघाडी किंवा पॅनल उभा करू शकतात. कारण पॅनल किंवा आघाडीच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या जागा अगदी निर्धोकपणे संपादन करणं अथवा त्या जागांवर विजय मिळवणं हे सर्वांनाच शक्य होणार आहे. सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता कोणताही पक्ष अथवा नेता हे रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. त्यामुळंच युती किंवा आघाडीची निर्मिती ही अगदी शेवटच्या टप्प्यात घोषित होऊ शकते असं दिसते. मंडळी, येत्या काही दिवसात ही युती किंवा आघाडी किंवा पॅनल हे पुढे येऊ शकतं आणि त्या माध्यमातून हे सर्व पक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरू शकतात हे मात्र नक्की आहे. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.